मीरा रोडच्या जेपी नॉर्थ परिसरात 13व्या मजल्यावरील बांधकाम क्रेन कोसळून भीषण दुर्घटना। या भीषण अपघातात एक जण गंभीर जखमी तर खाली उभ्या असलेल्या अनेक वाहनांचं प्रचंड नुकसान। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य, बांधकाम सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। स्थानिक नागरिकांकडून दोषींवर कठोर कारवाईची मागणी। या संदर्भात ताजे अपडेट देतात आपले प्रतिनिधी प्रथमेश तावडे। प्रथमेश, क्रेन कोसळून दुर्घटना घडली आहे, काय ताजे अपडेट? नक्कीच रुबीना, मीरा रोड मधली ही एक मोठी दुर्घटना म्हणावी लागेल। आज संध्याकाळी 8 वाजताच्या सुमारास या परिसरात, जेपी नॉर्थ परिसरात टोलेजंग इमारती आहेत आणि या इमारतींचं काम सुरू आहे। त्यातलीच एका इमारतीवरून ही 13व्या माळ्यावरून ही क्रेन ही खाली पडली आणि संपूर्ण खाली वाहनं होती। सुदैवानं कोणी जीवितहानी झाली नाहीये, कारण हा संपूर्ण वर्दळीचा परिसर असतो आणि लहान मुलं असतील हे देखील या परिसरात असतात, त्यामुळं मोठी दुर्घटना टळलेली आहे। मात्र जी खाली वाहनं उभी होती बिल्डिंगच्या लोकांची, त्यावर त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। आता काहीचे इन्शुरन्स असतील नसतील तर त्यानुसार त्यांना हा भुर्दंड सहन करावा लागलाय। मात्र अशा पद्धतीनं जर बिल्डिंगवरून क्रेन पडत असेल तर ते फारच धोकादायक आहे। महानगरपालिकेनं यावरती विशेष लक्ष देण्याची गरज आहे। आताच जे मीरा भाईंदरचे आमदार आहेत भाजपचे, नरेंद्र मेहता, हे सध्या या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि इथल्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत। मात्र महानगरपालिकेने अशा दुर्घटनांवरती लक्ष देणं गरजेचं आहे। निश्चित, धन्यवाद प्रथमेश ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।